नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर मस्त असाल तर चला, आज मी तुमच्यासाठी खूप छान व्हिडिओ घेऊन आली आहे। तर आजचा व्हिडिओ आपला शॉर्ट मंगळसूत्र आहे। शॉर्ट मंगळसूत्र म्हणजे फक्त काळे मणी आणि त्याच्या शेजारी सोन्याची मणी आणि सोनेरी मणी। तर आपला आजचा व्हिडिओ असा आहे। तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य: कातर, सोन्याची मणी, सोनेरी मणी, नंतर फिरकी, मंगळसूत्रे, सोन्याची मोठ्या साईजची मणी, नंतर परत काळे मणी आणि दोरा, सुई आणि त्यासाठी लागणारा टेप। म्हणजे टेप कशासाठी लागतो, चिकटपट्टी, आपलं तुम्हाला पुढे व्हिडिओवर दिसेलच। तर चला, आता मी दोरा घेतलेला आहे लॉंग मंगळसूत्रासाठी 2 पदरी। तर तो दोरा घेतल्यानंतर मी त्याला 2 ते 4 व्यवस्थित छानशा गाठी मारून घेते। म्हणजे गाठी मारून झाल्यानंतर आपण जे मणी ओढतो ना, तर ते मणी खाली गळू नये त्याच्यामधून, दोऱ्यामधून, त्यासाठी। तर चला, आता आपण जो दोरा घेतलेला आहे त्याला गाठी मारलेल्या आहेत, त्या गाठी शेजारी आपण त्याला व्यवस्थित चिकटपट्टीना पॅक करून घेऊया। तर हे पहा, आपण चिकटपट्टीना व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे। तर पॅक करून झाल्यानंतर आता आपण जो आपला पांढऱ्या कलरचा दोरा आहे त्याच्यामध्ये आपण सुई घालून घेतलेली आहे। जो सुईचा दोरा आहे तर तो दोरा त्याचा बांधून घेतलेला आहे। तर ते झाल्यानंतर आपण जी आपली फिरकी असते ना, तर ती फिरकी त्या दोऱ्यामधून काढून घेऊया। तर हे पहा, अशा पद्धतीनं आपण त्याच्यामधून फिरकी काढून घेतलेली आहे। तर फिरकी काढून झाल्यानंतर आपण आता काळे मणी ओवायला सुरुवात करणार आहोत। तर हे पहा, मी हातामध्ये काळे मणी घेतलेले आहेत। तर काळे मणी घेतल्यानंतर आपण सुईमधून एक एक असा भरपूर असे काळे मणी घेऊयात। तर मी पेशंट तुमच्यासाठी असा मणी वगैरे सगळं व्यवस्थित दाखवले वगैरे असा व्हिडिओ बनवला आहे। कारण की काय होतं, कोणी जर नवीन असेल, मंगळसूत्र बनायला जर शिकायचं असेल, तर त्यांना पूर्ण स्टेप बाय स्टेप मंगळसूत्र कसं बनवतात ते आलं पाहिजे ना। त्यासाठी तुम्हाला मी पूर्ण स्टेप बाय स्टेप शिकवलं आहे, दाखवलं आहे। आणि आपलं मंगळसूत्र जे आहे ना, तर ते खूप जवळून व्हिडिओ शूट केलेला आहे मी आजचा। तर आता आपण काळे मणी ओवून घेतलेले आहेत भरपूर, आपल्याला जेवढे हवे तेवढे। तर काळे मणी ओवून झाल्यानंतर आता आपण त्याच्या शेजारी एक काळ्या मणी शेजारी सोनेरी मणी घालून घेणार आहोत। आणि सोनेरी मणी घालून झाल्यानंतर त्याच्या शेजारी सोन्याचा मणी, परत सोनेरी मणी, परत सोन्याचा मणी आणि सोनेरी मणी, म्हणजे 3 सोनेरी मणी आणि 2 सोन्याची मणी। तर परत आपण सोनेरी मणी झाल्यानंतर परत आपण काळे मणी बरेचसे ओवून घेतलेले आहे। मी काही मोजून नाही ओवलेले, अंदाजेच ओवलेले आहेत। तर ते मणी झाल्यानंतर परत मी सोन्याची मणी ओवून घेतले आणि सोन्याची मणी ओवून झाल्यानंतर परत काळे मणी घेतलेले आहेत। तर 3 टप्पे मी सोन्याचे मण्यांचे केलेले आहेत आणि 4 टप्पे काळ्या मणीचे झालेले आहेत। तर असे आपले 3 आणि 4 7 टप्पे झालेले आहेत सर्व मणीचे मिळून। तर ते घालून झाल्यानंतर आता आपण आपले मंगळसूत्रे घालून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर मंगळसूत्र घालण्या अगोदर सोन्याचा मणी घालायचा, एक सोन्याचा मणी घालून झाल्यानंतर मग त्याच्या शेजारी मंगळसूत्र घालून घ्यायचं आणि मंगळसूत्र घालून झाल्यानंतर परत सोन्याचे मणी 2 असे ओवून घ्यायचे। तर तुम्हाला जर तुम्ही माझा डिटेल पूर्ण व्हिडिओ जर पाहत असाल तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल दिसेल की कशा पद्धतीने बनवते। तर डोरल्या शेजारी मी थोडे मोठ्या साईजचे मणी घेतलेले आहेत आणि जे मध्ये घेतलेली मणी आहेत ना, तर ते छोट्या साईजचे आहेत। तर हे पहा, आपले 4 मणी आणि 2 डोरले मंगळसूत्रे घालून झालेले आहेत। तर ते घालून झाल्यानंतर परत मी काळे मणी घातलेले आहेत आणि काळे मणी घालून झाल्यानंतर परत सोन्याचा अशी मणी ओवून घातले। ते झाल्यानंतर परत काळे मणी घातलेले आहेत। तर सेम त्याच पद्धतीनं आपण ह्या पण पदरामध्ये सेम तसेच मणी ओवून घेणार आहोत। काळे
काळे सोन्याचे सोनेरी असे सोन्याच्या मण्याचे 3 टप्पे आणि काळ्या मण्याचे 4 टप्पे. तर असं आपलं आजचं मंगळसूत्र आहे. तर आता आपण सोन्याच्या मण्याचे पण 3 टप्पे घालून झालेले आहेत. तर ते झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये भरपूर असे काळे मणी घालून घेऊयात. तर आता आपलं मंगळसूत्र जवळपास पूर्ण गाठून तयार झालेलं आहे. गाठल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये फिरकी घालून घेतलेली आहे. तर फिरकी घालून झाल्यानंतर जो आपला दोरा वगैरे आहे ना, फिरकी याला बांधलेला, सुईला बांधलेला, तर तो दोरा कट करून घेतलेला आहे मी. आणि झाल्यानंतर आता मी तुम्हाला अगोदर व्यवस्थित मंगळसूत्र दाखवते कशा पद्धतीने बनवलं. तर आपलं मंगळसूत्र व्यवस्थित छान बनवून झालेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटतं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला आता आपण व्यवस्थित मंगळसूत्र व्यवस्थित घातलंय वगैरे, दोरा व्यवस्थित काढून घेतला. तर काढून झाल्यानंतर त्याला आपण 3 ते 4 अशा गाठी मारून घेऊया. तर अशा गाठी मारून घेतल्यानंतर जो आपली फिरकी वगैरे असते ना, तर ती फिरकी वगळत नाही. तर गाठी मारून झाल्यानंतर आपण कात्रीच्या साहाय्याने तो एक्स्ट्रा झालेला दोरा कट करून घेतलेला आहे. तर तो दोरा कट करून झाल्यानंतर आता आपण ज्या गाठी वगैरे मारल्यात ना, तर त्याला आपण जी आपली काळी शिडी वगैरे असते ना, तर त्याच्या साहाय्याने त्याला डाग देऊन घ्यायचा. म्हणजे डाग दिल्यानंतर ना आपली पोतीचा दोरा नायलॉनचा असतो. तर तो नायलॉनचा दोरा असल्यामुळे काय होतं, एखाद्या वेळेस गाठी वगैरे सुटायची शक्यता असते. तर त्यामुळे कधी पण आहे ना, तुम्ही जर पोत ओढली ना, तर त्याला 100% म्हणजे तुम्ही त्याला डाग देऊन घ्यायचा. तर डाग दिल्यानंतर पोत गाठी निघायची शक्यता नसते. आणि आता आपलं मंगळसूत्र बनून झालेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तर मला खूप आवडलेलं आहे. तुम्हाला पण आवडलं असेल तर सांगा. आणि तुम्हाला जर अजून वेगवेगळे नवीन स्टाईलचे जर मंगळसूत्र आवडत असेल, तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करू शकता. ताई असं मंगळसूत्र दाखवा, तसं मंगळसूत्र दाखवा. तुमच्या जेवढ्या कमेंट वगैरे लाईक वगैरे येतील ना, तर मला खूप छान वाटेल. तर तुम्ही कमेंट पण करत जा, लाईक पण करत जा. आणि काही प्रॉब्लेम असेल, काही अडचणी असेल तर नक्की बिनधास्तपणे तुमच्या मैत्रिणी किंवा बहीण समजून विचारू शकता मला. तर तुमच्यासाठीच व्हिडिओ आहेत आपले. तर आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक